पॉ पॉ मीन्स पंजा किंवा पंजे घासणे. पॉ मीन्स पंजा किंवा पंजे घासणे म्हणजे मांजरे, कुत्रा किंवा अस्वल यांसारख्या प्राण्यांचे पाऊल मीन्स पंजा किंवा पंजाने ओरखडे काढणे, पंजे घासणे मीन्स पॉ. The dog put its paws on the box. The dog put its paws on the box. कुत्र्याने त्याचे पंजे पेटीवर ठेवले. पॉन पॉन मीन्स बुद्धिबळातील प्यादे किंवा गहाण ठेवणे किंवा गहाण टाकणे. पॉन मीन्स बुद्धिबळातील प्यादे किंवा एखादी गोष्ट गहाण ठेवणे किंवा गहाण टाकणे. His watch has been pawned. His watch has been pawned. त्याचे घड्याळ गहाण ठेवण्यात आले आहे. पे पे पैसे देणे, दाम देणे, पगार देणे किंवा पे म्हणजे लक्ष देणे किंवा भेट देणे. पे मीन्स कामासाठी, मालासाठी वगैरे एखाद्याला पैसे देणे, त्याचे दाम देणे, पगार देणे किंवा लक्ष किंवा भेट देणे. He uses a card to pay. He uses a card to pay. तो पैसे देण्यासाठी कार्ड वापरतो किंवा आपण बोलतो की पे अटेन्शन. पे अटेन्शन मीन्स लक्ष द्या. पेमेंट पेमेंट मीन्स पेमेंट किंवा पगार. कॅन आय पे बाय इन्स्टॉलमेंट पेमेंट? कॅन आय पे बाय इन्स्टॉलमेंट पेमेंट? मी हप्त्याने पैसे देऊ शकतो का? पी पी मटार किंवा वाटाणा. दिस इज अ पी पॉड. दिस इज अ पी पॉड. हे वाटाण्याच्या शेंगा आहे. पीस पीस शांतता, शांती. पीस मीन्स शांतता, शांती. शी इज सिटिंग विथ पीस. शी इज सिटिंग विथ पीस. ती शांतपणे बसली आहे. पीकॉक पीकॉक मोर, मयूर. The peacock spread its feathers. The peacock spread its feathers. मोराने आपले पंख पसरले. पेय पेय नासपती. पेय means नासपती. The pear is delicious fruit. The pear is delicious fruit. नाशपाती हे एक स्वादिष्ट फळ आहे. पील पील means साल काढणे, सोलणे. पील means साल काढणे, सोलणे. जे भाजीची किंवा फळाची साले काढणे, सोलणे, छिलणे मीन्स पील. ही इज पिलिंग अन ॲपल. ही इज पिलिंग अन ॲपल. तो सफरचंद सोलत आहे किंवा तो सफरचंदाची साल काढत आहे. पीप पीप डोकावणे, फटीतून पाहणे. पीप मीन्स डोकावणे, फटीतून पाहणे म्हणजे एखाद्या गोष्टीकडे हळूच किंवा पटकन चोरून पाहणे, विशेषतः लहानशा फटीतून डोकावून पाहणे किंवा लपून पाहणे मीन्स पीप. द गर्ल इज पीपिंग आउट. द गर्ल इज पीपिंग आउट. मुलगी बाहेर डोकावत आहे. पेन पेन मीन्स पेन. ही इज रायटिंग विथ अ पेन. ही इज रायटिंग विथ अ पेन. तो पेनने लिहित आहे. पेनल्टी पेनल्टी शिक्षा, दंड म्हणजे कायदा, नियम किंवा करार मोडल्याची शिक्षा. दंड मीन्स पेनल्टी. शी हॅड टू पे अ पेनल्टी. शी हॅड टू पे अ पेनल्टी. तिला दंड भरावा लागला. पेंडिंग पेंडिंग मीन्स प्रलंबित. अ लॉट ऑफ हिज वर्क इज पेंडिंग. अ लॉट ऑफ हिज वर्क इज पेंडिंग. त्याचे बरेच काम प्रलंबित आहे. पेंग्विन पेंग्विन मीन्स पेंग्विन. The penguin is a flightless bird. The penguin is a flightless bird. पेंग्विन हा उडू न शकणारा पक्षी आहे. पेन्शन पेन्शन निवृत्ती वेतन. She receives a pension. She receives a pension. तिला पेन्शन मिळते. पेंटागन पेंटागन means पंचकोन. He drew a pentagon in red. He drew a pentagon in red. त्याने लाल रंगात पंचकोन काढला. पीपल पीपल लोक. द रोड वॉज फुल ऑफ पीपल. द रोड वॉज फुल ऑफ पीपल. रस्ता लोकांनी भरलेला होता. पेपर पेपर मिरपूड, मिरी. पेपर इज यूज्ड ॲज अ स्पाइस. पेपर इज यूज्ड ॲज अ स्पाइस. मिरपूड मसाला म्हणून वापरली जाते किंवा मिरी मसाला म्हणून वापरली जाते.
प प मीन्स प्रत्येकी, दर किंवा प्रति. प मीन्स प्रत्येकी, दर किंवा प्रति. The speed limit is 55 kilometers per hour. The speed limit is 55 kilometers per hour. वेग मर्यादा 55 किलोमीटर प्रति तास आहे. Percentage. Percentage means टक्केवारी, शेकडेवारी. Percentage means टक्केवारी, शेकडेवारी. The data is expressed in percentage. The data is expressed in percentage. डेटा टक्केवारीत व्यक्त केला आहे. Perfect. Perfect. बरोबर, योग्य, परिपूर्ण. His goal is perfect. His goal is perfect. त्याचे ध्येय परिपूर्ण आहे. Perfectly. Perfectly. अचूकपणे, उत्तम प्रकारे. Perfectly means अचूकपणे, उत्तम प्रकारे. He played the music perfectly. He played the music perfectly. त्याने संगीत उत्तम प्रकारे वाजवले. Perfection. Perfection means बिनचूकपणा, पूर्णत्व, परिपूर्णता. My father expected perfection from all of us. My father expected perfection from all of us. माझ्या वडिलांना आम्हा सर्वांकडून परिपूर्णतेची अपेक्षा होती. Perform. Perform प्रयोग करणे, कार्यक्रम करणे. मीन्स प्रेक्षकांसमोर एखाद्या नाटकात काम करणे किंवा गाणे, प्रयोग करणे, कार्यक्रम करणे मीन्स परफॉर्म. शी लाइक्स टू परफॉर्म इन पब्लिक. शी लाइक्स टू परफॉर्म इन पब्लिक. तिला सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण करायला आवडते. Perhaps. Perhaps means कदाचित. Perhaps means कदाचित म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला खात्री नसताना आपण perhaps या वर्डचा यूज करू शकतो. कदाचित, न जाणो किंवा एखाद्या वेळेस, बहुत करून अशा प्रकारच्या अर्थाने हा perhaps हा वर्ड यूज करायचा आहे. Perhaps she was confused. Perhaps she was confused. कदाचित ती गोंधळलेली असेल. Permanent. Permanent means कायम, कायमचा. दीर्घकाळ टिकणारा किंवा कायमचा टिकणारा, न बदलणारा. शाश्वत means permanent. Her tattoo is permanent. Her tattoo is permanent. तिचा टॅटू कायमचा आहे. Permission. Permission परवानगी. Permission परवानगी. He asked permission to leave. He asked permission to leave. त्याने निघण्याची परवानगी मागितली. Person. Person व्यक्ती, माणूस. He is a happy person. He is a happy person. तो एक आनंदी व्यक्ती आहे. Personal. Personal वैयक्तिक, खाजगी. Personal वैयक्तिक, खाजगी. She has her personal laptop. She has a personal laptop. तिच्याकडे तिचा वैयक्तिक लॅपटॉप आहे. Persuade. Persuade means मन वळवणे, राजी करणे. म्हणजे चांगले कारण देऊन एखाद्याला एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त करणे, त्याचं मन वळवणं किंवा अनुनय करणे means persuade. He is trying to persuade him to drink tea. He is trying to persuade him to drink tea. त्याला चहा पिण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत आहे. Pessimism. Pessimism means निराशावाद. Pessimism निराशावाद म्हणजे वाईट गोष्टी घडतील आणि एखादी गोष्ट सफल होणार नाही अशी अपेक्षा असणारी मानसिक स्थिती. नैराश्य, दुःखवाद किंवा निराशावाद means pessimism. He showed his usual pessimism. He showed his usual pessimism. त्याने त्याचा नेहमीचा निराशावाद दाखवला. Pessimist. Pessimist नैराश्यवादी, निराशावादी. एखादी गोष्ट सफल होणार नाही किंवा वाईट गोष्टीच घडतील असे वाटणारा माणूस. निराशावादी, नैराश्यवादी means pessimist. Don't be so pessimistic. Don't be so pessimistic. इतके निराशावादी होऊ नका. Pet. Pet पाळीव प्राणी. Pet means पाळीव प्राणी. A cat is one of the pet animals. A cat is one of the pet animals. मांजर हा पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. Petition. Petition याचिका, विनंती अर्ज. Petition means
सरकारला एखादी गोष्ट करण्याची किंवा बदलण्याची विनंती करणारे पत्रक किंवा मागणी पत्र, विनंती अर्ज मीन्स petition. His petition was rejected. His petition was rejected. त्याची याचिका फेटाळण्यात आली. पेट्रोल. पेट्रोल means petrol. He puts petrol in the car. He puts petrol in the car. तो गाडीत पेट्रोल टाकतो. फेज. फेज. टप्पा. फेज means टप्पा means एखाद्या गोष्टीच्या विकासातील टप्पा किंवा एखाद्या गोष्टीच्या विकासातील अवस्था means phase. The phase of the moon changes every day. The phase of the moon changes every day. चंद्राचा टप्पा रोज बदलतो. Philosophy. Philosophy means तत्वज्ञान म्हणजे जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या तत्वांचा, श्रद्धांचा अभ्यास, तत्वज्ञान means philosophy. He gives a speech on philosophy. He gives a speech on philosophy. तो तत्वज्ञानावर भाषण देतो. Physical. Physical. शारीरिक. Physical means शारीरिक. His physical health is good. His physical health is good. त्याचे शारीरिक आरोग्य चांगले आहे. पीक. पीक. उचलणे, वेचणे, गोळा करणे. पीक means उचलणे, वेचणे, गोळा करणे किंवा लोकांच्या किंवा वस्तूंच्या गट्ट्यातून एकाची निवड करणे, एकाला उचलणे means pick. She likes to pick flowers. She likes to pick flowers. तिला फुले वेचायला आवडतात. पिकल. पिकल. लोणचे. पिकल. लोणचे. This is a jar of mango pickle. This is a jar of mango pickle. ही आंब्याच्या लोणच्याची बरणी आहे. पिकनिक. पिकनिक. सहल किंवा बाहेर जाऊन खाण्यासाठी तुम्ही जेवण किंवा शिदोरी वगैरे घेऊन जाता, वनभोजन करता, त्याला काय बोलतात? पिकनिक. They went on a picnic. They went on a picnic. ते पिकनिकला गेले. पीस. पीस. तुकडा, भाग. This is a piece of cake. This is a piece of cake. हा केकचा तुकडा आहे. पाईल. पाईल. ढीग, ढिगारा किंवा ढीग करणे, ढिगारा करणे म्हणजे एकमेकांवर असलेल्या गोष्टी किंवा भरपूर अशी पडलेली रास, ढिगारा. थप्पी means पाईल. She is sitting with a pile of books. She is sitting with a pile of books. ती पुस्तकांचा ढिगारा घेऊन बसली आहे. पिल. पिल. औषधाची गोळी. पिल means औषधाची गोळी. This pill will relieve your pain. This pill will relieve your pain. ही गोळी तुमच्या वेदना कमी करेल. पिलं. पिलं. खंब, स्तंभ. पिलं means खांब, स्तंभ. This pillar is very strong. This pillar is very strong. हा खांब खूप मजबूत आहे. पिलो. पिलो. उशी. The baby is lying on the pillow. The baby is lying on the pillow. बाळ उशीवर झोपले आहे. पायलट. पायलट. वैमानिक किंवा पायलट. पायलट means वैमानिक किंवा पायलट. He is a pilot. He is a pilot. तो एक वैमानिक आहे. पिंपल. पिंपल. पुटकुळी, मुरुम. पिंपल means पुटकुळी, मुरुम. She has a pimple on her face. She has a pimple on her face. तिच्या चेहऱ्यावर मुरुम आहे. पिन, टाचणी. पिन, टाचणी. You can press the pin with your thumb. You can press the pin with your thumb. तुम्ही तुमच्या अंगठ्याने पिन दाबू शकता. पिंच. पिंच. चिमटा काढणे किंवा चिमूटभर. पिंच means चिमटा काढणे किंवा चिमूटभर. She added a pinch of salt. She added a pinch of salt. तिने चिमूटभर मीठ घातले.